Very good morning. Very warm welcome in our morning meditation. Today is our first day in this week, and we start a new sessions. मागच्या पूर्ण महिन्यामध्ये आपण ऑरा स्कॅनिंग, ऑरा म्हणजे काय, ऑरा कशी निर्माण होते, बायो एनर्जी फील्ड म्हणजे काय, त्याचं निर्माण कसं होते, ह्या एनर्जी कोणत्या कारणामुळे डिस्टर्ब होतात, त्याचे अलग अलग प्रकार, त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर त्याला ठीक करण्याचे कोणते प्रकार आहे त्याबद्दल आपण पूर्ण माहिती घेतली. त्यानंतर मेडिटेशन साधना करणे का आवश्यक आहे त्याच्याबद्दल माहिती घेतली. मेडिटेशन केल्यानंतर मेडिटेशन करताना येणारे अडथळे याबद्दल आपण माहिती घेतली आणि मेडिटेशन झाल्यानंतर आपण काय करायला पाहिजे आणि मेडिटेशन करण्या अगोदर कोणती पूर्वतयारी करायला पाहिजे याबद्दल आपण सविस्तर पूर्णपणे माहिती आपण घेतलेली आहे. आता इथून पुढे आपण एक नवीन सिरीज सुरू करू, ज्यामध्ये मी पूर्णपणे सेवन चक्र काय आहे त्याबद्दल, काय त्याची प्रक्रिया काय आहे, ते निर्माण कसे झाले, सेवन चक्र काम कसे करतात, त्यांना ठीक करण्याचे अलग अलग प्रकार काय आहे, निवड साधना मेडिटेशन करण्याचा हा एक प्रकार आहे की आणखी खूप सारे असे प्रकार आहेत ज्याच्यामुळे आपण आपले सेवन चक्र बॅलन्स करू शकतो. याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण डे बाय डे घेत जाऊ. तर उद्यापासून एक्झॅक्टली 9:25 लिंक सुरू होईल आणि मी माझं टॉक 9:30 सुरू करून देईल. 5:30 लिंक सुरू होईल, 5:25 लिंक सुरू होईल आणि 5:30 मी माझं बोलणं सुरू करून देईल. 5:40 45 मिनिट पर्यंत पण 10 ते 15 मिनिटाचं सेशन राहील आणि त्याच्यानंतर आपण मेडिटेशनला सुरुवात करू. आज जस्ट एक फॉर्मल इन्फॉर्मेशन म्हणून मी माहिती तुम्हाला दिली. यानंतर उद्यापासून प्रॉपरली पूर्णचे पूर्ण सेवन चक्रावर आपण डिटेल एक्सप्लेनेशन घेऊ. आणि 7च चक्र आहे की 7 चक्रपेक्षा पण आणखी काही व्यतिरिक्त आहे त्याच्यावर सुद्धा आपण एक्सप्लेनेशन करू. तर जमेपर्यंत आता हा पुढचा महिना आपण ह्याच टॉपिकवर चर्चा करू. त्या सर्वांनी ब्रीदिंग एक्सरसाइजला सुरुवात करा. आज आपल्याकडे आणखी 5 मिनिट आहे, तर मी तुम्हाला पुन्हा साधनेच्या अगोदर कशा प्रकारे वर्क करायचं असते त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. साधना सुरू करण्याच्या अगोदर जेव्हा मी बोलत आहे किंवा जेव्हापासून लिंक सुरू होत आहे, तुम्ही जॉईन होत आहे, तुम्ही प्राणायाम करणे खूप आवश्यक आहे. बेसिक ब्रीदिंग एक्सरसाइज करणे अति आवश्यक आहे. जर तुम्हाला तुमच्या माइंडचं पोटेन्शियल ओपन करायचं आहे, थर्ड आय ऍक्टिव्हेशन करायचं आहे, ऑक्सिजन लेवल शरीरामध्ये वाढवायचं आहे, तर ब्रीदिंग एक्सरसाइज मस्त आहे. त्यानंतर दुसरं त्राटक. त्राटक करणे खूप खूप नेसेसरी आहे जर तुम्हाला तुमचं सायकिक ॲबिलिटी, जर तुम्हाला तुमचं इंट्युशन पॉवर वाढवायची आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही तुमचं ब्रेनचा मॅक्सिमम यूज केला पाहिजे, तर त्राटक करणे खूप आवश्यक आहे. आणि असं नाही की तुम्हाला साधू सारखं योगी सारखं बिलकुल घंटोघंटे त्राटक करायचं नाही. डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही 5 मिनिट कोणत्याही विषयावर जर टक लावून बघितलं तरी पण तुमचं त्राटक झालं. मग दिव्याचं त्राटक करण्याचं आवश्यक आहे का? तर नाही. दिव्याचं त्राटक करणे बिलकुल आवश्यक नाही आहे. तुम्ही ज्याही ठिकाणी बसत आहे त्या ठिकाणी जर तुमच्या समोर भिंत आहे, टेबल आहे, टेबलच्या समोर तुमचं वॉल आहे, तुमचं डोळ्याच्या लेवलवर तुम्ही काय करा, त्या ठिकाणी जर तुम्हाला असं वाटतं एखादा मंत्र लिहा आणि त्या मंत्रावर फोकस करा. एखादा डॉट काढा, त्या डॉटवर फोकस करा. किंवा जसं रेकी सिंबल आहे, एंजेलिक सिंबल आहे, त्यापैकी कोणताही एक सिंबल घ्या. जसं माहित नाही, पण निलेश सर जे आहे, निलेश मस्कर सर, त्यांनी काही दिवसा अगोदर त्यांचं जे झूमवर त्यांचा जो फोटो येत होता अगोदर, त्याच्यामध्ये त्यांचं एक सिंबल होतं बनवलेलं. ते सिंबल ऑफ सक्सेस आहे. ते झिबू सिंबल आहे. त्याचा अर्थ होतो की सक्सेस, है ना. फे हे रुई असं त्याचं नाव आहे. तसं असं सिंबल तुम्ही काढलं, जसं वसुधा नावाचं सिंबल आहे, ते सिंबल तुम्ही काढलं, ओम आहे, स्वस्तिक आहे, त्या सिंबलवर तुम्ही कंटिन्यू त्राटक करा तरी सुद्धा चालते. तुम्हाला
मे बी एखाद्या एंजल्सला आवडत आहे, एंजल्सचा फोटो लावा, त्याच्यावर त्राटक करा. कोणा देवाचा आवडते त्याचा फोटो लावा, त्याच्यावर त्राटक करा. तुम्हाला तुमचे गुरु आवडतात, गुरुचा फोटो लावा आणि त्याच्यावर त्राटक करा. त्राटकचा अर्थ सिंपल आहे, की 5-10 मिनिटासाठी तुमची नजर एका ठिकाणी स्थिर झाली पाहिजे. जितकी नजर तुमची स्थिर होईल, तितकं तुमच्या शरीरामधलं, मनामधलं चंचलपणा जो आहे ना, तो रिलीज होईल. आणि जितकं चंचलता तुमच्या शरीरातून रिलीज होईल, तितकं तुम्ही फुल फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन मध्ये याल. हा बेस्ट ऑफ बेस्ट टेक्निक आहे, जर तुम्हाला साधनेमध्ये किंवा कोणत्याही टेक्निकमध्ये समोर जायचं आहे. त्याच्यानंतर एक आसन, एक जागा, एक कपडे खूप आवश्यक आहे मेडिटेशनसाठी. तुम्ही जर रूम मध्ये दिवा लावत असाल, अगरबत्ती लावत असाल, तर खूप छान आहे. का? कारण की तुम्ही तुमच्या रूम मध्ये असं समजा की क्रिस्टल्स आपल्या जवळ नाही आहे. मग आपण हे डिवाइन एंजल्सला, डिवाइन गुरुला, डिवाइन गॉड अँड गॉडेसेसला जेव्हा आपण बोलवतो, तर कोण्या ठिकाणी त्याला बसासाठी जागा देऊ? असं समजा ते खरोखर आले, त्यांना कुठे बसवाल तुम्ही आता सांगा मला? आहे का आपल्या घरी आपण अशी जागा बनवली का आपल्या रूम मध्ये? नाही. मग जर समजा तुम्ही एक दिवा लावला, एक अगरबत्ती लावली. अगरबत्ती पण चांगली असली पाहिजे, केमिकल नाही. तर तुम्ही आवाहन करून त्यांना म्हणू शकता, की तुम्ही ह्या अगरबत्तीमध्ये स्थान प्राप्त करा आणि त्याचा जो स्मेल निघत आहे त्याच्यासोबत तुम्ही पसरा. तुमची ऊर्जा माझ्या पूर्ण रूममध्ये पसरू द्या. दिव्याच्या ज्योतीमध्ये स्थान घ्या आणि त्या दिव्याच्या प्रकाशासोबत तुमचा जो ऑरा आहे, तुमची जी एनर्जी आहे, ते माझ्या रूममध्ये प्रकाशित होऊ द्या. तुमच्याकडे क्रिस्टल्स आहे, तर तुम्ही क्रिस्टल्सला समोर ठेवा आणि क्रिस्टल ठेवून तुम्ही म्हणा, की एंजल्स, डिव्हाइन गॉड अँड गॉडेसेस, डिव्हाइन मास्टर, तुम्ही या क्रिस्टलमध्ये तुम्ही थांबा. कारण की हे सगळ्यात प्युअर आणि पॉझिटिव्ह वस्तू आहे सध्याच्या स्थितीमध्ये माझ्याजवळ, ज्यामध्ये तुम्ही स्थान तुमचं तुम्ही प्राप्त करू शकता. अशा प्रकारे तुम्ही त्या वस्तूंना यूज करा. ठीक आहे. ह्या बेसिक गोष्टी मी सांगत असतो. त्यानंतर आणखी काय करू शकता तुम्ही, एखादं स्विच वर्ड स्टँड करा. आता जसं मी काल एका ताईला स्विच वर्ड दिलं, तुमच्या सर्वांना सांगतो. डिव्हाइन ऑर्डर, DIVINE, डिव्हाइन, ORDER, ऑर्डर. डिव्हाइन ऑर्डर ह्या स्विच वर्डचं तुम्ही चॅन्ट करा. काय असते डे टू डे लाईफ मध्ये आपण आहे ना, सगळं समजते आपल्याला, पण आपल्याला फक्त एवढं नाही समजत, की जर तुम्ही भगवंताला मानत आहे, जर तुम्हाला असं वाटत आहे की देव नावाची गोष्ट आहे किंवा गुरु आहे, हे डिवाइन नेचर आहे, डिवाइन युनिव्हर्स आहे, तर तुम्ही जर असं म्हणत आहे की सगळं काही देवाच्या इच्छेनुसार होत आहे, नशिबानुसार होत आहे, पण जेव्हा लाईफमध्ये आपल्या मनासारखं घडत नाही, तर तुरंत आपण यांना दोष देणं सुरू करतो. अशा वेळेस आपण याचा विचार नाही करत, की अरे हे निगेटिव्हिटी सुद्धा तर भगवंताची इच्छा असेल. प्रत्येक वेळेस जेव्हा तुमच्या जीवनात तुमच्या मनासारखं काही होणार नाही, तेव्हा तुरंत एक वाक्य बोला, की मे बी याच्यापेक्षा चांगलं माझ्या जीवनात येत आहे. आपण आपल्या तोंडातूनच असे वाक्य बोलतो, हमेशा निगेटिव्ह, नाही माझ्यासोबत काही चांगलंच होत नाही, मेरे साथ कुछ नहीं हो रहा, कुछ नहीं हो रहा, कुछ नहीं हो रहा, सगळं निगेटिव्ह होत जाते, मी कुठेही गेलो तर असंच होते, माझ्यासोबत लोक फ्रॉडच करतात, मला लोक घालून पाडूनच बोलतात, माझ्याशी असंच होते, माझा फ्रॉडच होते, मला आर्थिक नुकसानच होते, मी कुठेही गेलो तर माझं कधी कामच बनत नाही. ऑलरेडी आपण कंप्लेंट मध्ये चालत आहोत. देवा तुला दिसत नाही का? मी किती मेहनत करतो, मी किती संघर्ष करत आहे, तू कुठे झोपला आहे का? तुझे डोळे बंद आहे का? तू मेला आहे का? तू आहे नाही का? आपण सदैव कंप्लेंट करत चाललो आणि नेचर बघत आहे की तुम्ही एक्सेप्ट कधी करता. जसं तुम्ही एक्सेप्ट कराल, तुम्हाला त्याच्यापेक्षा बिगर गोष्ट दिल्या जाईल. आता एक्सेप्टन्स डायरेक्ट येत नाही का? कारण की NLP झालेली आहे, आपल्या माइंडची प्रोग्रामिंग झालेली आहे. ऑटोमॅटिकली तुम्ही ट्रिगर होता आणि ऑटोमॅटिकली ते इमोशन्स तुमचे बाहेर पडते. मग तुम्हाला आपण हे समजलेलो आहे, की आपल्याला डायरेक्ट एनर्जी लेव्हलवर काम करायचं आहे. तर असं काय करायचं जेणेकरून सरळ त्या एनर्जीमध्ये एंट्री झाली पाहिजे. त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एंट्री झाली पाहिजे आणि तिथून रिप्रोग्रामिंग सुरू झाली पाहिजे तुमची. येस, एव्हरीथिंग हॅपन्स फॉर माय हायेस्ट गुड. परफेक्ट अफर्मेशन. आता अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, की जस्ट आय सरेंडर डिव्हाइन, आय सरेंडर टू धिस युनिव्हर्स, सरेंडर माय फेथ. तुम्ही तुमच्या नशिबावर, तुमच्या भगवंतावर, तुम्हाला ह्या युनिव्हर्सवर तुमचं जस्ट सरेंडर असलं पाहिजे. दुसरं वाक्य, आय एम डिझर्व व्हॉट आय वॉन्ट. मला जे पाहिजे ते मी डिझर्व करत आहो आणि नेचर मला तेच देणार आहे ज्याची मला गरज आहे. तर तिथे एकदम माइंड मधून हे काढून टाकायचं, की मे बी मला जे मिळत नाहीये माझ्या इच्छेनुसार, त्याच्यात मी लायकीचंच नाहीये. नेचर मला काहीतरी दुसरं देण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी एकाच दिशेने बघून राहिलो. मी 360 डिग्री माझा व्ह्यू बघतच नाही आहो.
जसं तुम्ही तुमच्या व्ह्यूला 360 डिग्री मूव्ह कराल, सडनली तुम्हाला तुमच्या लाईफचा पाथ समजून जाईल. पण त्याच्यासाठी तुमची माइंडची ओपनिंग होणं खूप आवश्यक आहे. तुमचं स्वीकार भाव होणे खूप जास्त आवश्यक आहे आणि ह्या स्वीकार भावासाठी डिवाइन ऑर्डर ही चॅन्टिंग खूप सुंदर आहे. आय ट्रस्ट डिवाइन ऑर्डर, आय फॉलो डिवाइन ऑर्डर. मी ऑर्डरचा अर्थ काय असते? न्याय किंवा काही पण एक असं म्हणू की जे माझ्यासाठी ठीक आहे, एक नियम, एक सूचना, एक न्याय, ऑर्डर. आणि डिवाइनचा म्हणजे दैवीय. दैवीय न्याय याला मी स्वीकार करतो. दैवीय आदेशला मी स्वीकार करतो. आय ट्रस्ट डिवाइन ऑर्डर, आय फॉलो डिवाइन ऑर्डर. मी दैवीय आदेशला फॉलो करतो. जे माझ्यासाठी, माझ्या लाईफच्या बेटरमेंटसाठी जे योग्य आहे, भगवंताला समजते तेच मला मिळणार आहे. मीच कुठंतरी चुकीच्या मार्गाने चालत आहोत. मीच कुठंतरी त्याला स्वीकार नाही करत आहोत. बस एवढं तुमच्या लाईफमध्ये आलं. पण कसं असते ना, ते सिच्युएशन माणसाला ते करू देत नाही. अशा वेळेस काय करायचं? डिवाइन ऑर्डर, 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 डिवाइन ऑर्डर सतत चॅन्टिंग करा. तुमचं ऑटोमॅटिकली सबकॉन्शियस मध्ये ती एनर्जी पुट होईल आणि ती एनर्जी तुम्हाला स्वीकार करण्यासाठी प्रवृत्त करेल, की मे बी याच्यापेक्षा बेटर काहीतरी माझ्यासाठी आहे. दुसरं, ज्या ज्या लोकांना डेली शेड्यूल मध्ये प्रॉब्लेम येत आहे, मॉर्निंग मध्ये उठणं होत नाही, झोप उघडत नाही, उठले तर टाइमपास होते, पुन्हा झोप लागून जाते, पूर्ण दिवस डिस्टर्ब डिस्टर्ब चालत आहे, शेड्यूल नाही फॉलो होऊन राहिला तुमचा. अशा वेळेस डिवाइन ऑर्डरला उठल्या उठल्या फॉलो करा. जसं तुम्ही डोळ्यात डोळे उघडले, उघडल्याबरोबर डोळे बंद करा पुन्हा आणि म्हणा, आय ट्रस्ट डिवाइन ऑर्डर, आय फॉलो डिवाइन ऑर्डर. तुमचे देव, तुमचे गुरु, एंजल्सला तुम्ही म्हणा की एंजल्स, हे डिवाइन डिवाइन गुरु, हे गॉड, गॉडेसेस, माझं जीवन, माझा आजचा दिवस कम्प्लिटली सुरळीत चालू देण्यासाठी माझी मदत करा. माझं टाइम मॅनेजमेंट करा, माझं शेड्यूल मॅनेजमेंट करा, माझं माइंड मॅनेजमेंट करा, माझं फिजिकल ऍक्टिव्हिटीचं मॅनेजमेंट करा. आणि बस डिवाइन ऑर्डर, डिवाइन ऑर्डर, डिवाइन ऑर्डर, डिवाइन ऑर्डर, डिवाइन ऑर्डर 5 मिनिट सतत डिवाइन ऑर्डरची चॅन्ट करा आणि उठा. बघा त्याच्यानंतर तुमचं जीवनामध्ये तुम्ही काही दिवसातच तुमच्या लक्षात येईल की तुमचं सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली सुरळीत होणं सुरू झाल्या. का? कारण की आता डिवाइन तुमच्या जीवनात हस्तक्षेप करत आहे. तुम्ही परमिशन दिली त्याला तुमचं जीवन सुरळीत करण्यासाठी. छान स्विचवर्ड आहे, खूप पॉवरफुल आहे. सर्वांनी डिवाइन ऑर्डर ह्या स्विचवर्डचं काय करा? उपयोग करा. असंच मी डे बाय डे मला ज्या ज्या स्विचवर्डची गरज पडेल ते मी देईल. बघा काल ग्रुपमध्ये मी आणखी एक स्विचवर्ड दिला, हॉर्स. हॉर्स स्विचवर्ड सुद्धा त्याच्यासाठी आहे, जे ऍक्शन टेकिंग पर्सन आहे, ज्यांना काम करणं खूप आवडते, ज्यांना घोड्यासारखं धावणं आवडते, पण मे बी आवडते फक्त पण होऊन नाही राहिलं. अशा वेळेस हॉर्स, 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 हॉर्स 5 मिनिट हॉर्स या स्विचवर्डला चॅन्ट करा आणि तुम्ही हे अफर्मेशन घ्या, आय एम अ ऍक्शन टेकिंग पर्सन, आय एम अ ऍक्शन टेकिंग पर्सन, आय एम अ ऍक्शन टेकिंग पर्सन, आय एम अ ऍक्शन टेकिंग पर्सन. जेव्हाही काम करण्यासाठी तुम्हाला प्रोकास्टिनेशन येईल, तुम्ही उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न करा, तुरंत म्हणा, आय एम अ ऍक्शन टेकिंग पर्सन, आय एम अ ऍक्शन टेकिंग पर्सन, आय हॅव ऍक्शन टेकिंग ॲबिलिटी, आय हॅव ऍक्शन टेकिंग ॲबिलिटीज, आय हॅव ऍक्शन टेकिंग ॲबिलिटीज, आय हॅव अ स्ट्रेंथ फॉर ऍक्शन, आय हॅव अ स्ट्रेंथ फॉर ऍक्शन, आय हॅव अ स्ट्रेंथ फॉर ऍक्शन, आय एम अ ऍक्शन टेकिंग पर्सन, आय एम अ ऍक्शन टेकिंग पर्सन, आय एम अ ऍक्शन टेकिंग पर्सन. हॉर्स, 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 हॉर्स. बस असे अफर्मेशन द्या, 5 मिनिट बोला. बघा तुमच्यामध्ये ऍक्शन टेकिंग ॲबिलिटी ऑन होणं सुरू होऊन जाईल. आणि तुमचं धावणं बघून माहितीये का बाकीचे लोक म्हणे की, "अरे तू कसा वर्क करते इतका? कुठून पॉवर येत आहे?" घोड्याची पॉवर, घोड्याची स्पीड, घोड्याची नजर, घोड्याचा स्टॅमिना तुमच्या लाईफमध्ये उतरणं सुरू होऊन जाईल. पॉवरफुल स्विचवर्ड्स आहे, यूज करा. मेडिटेशनच्या सोबत, हायर एनर्जीच्या सोबत जेव्हा आपण या स्विचवर्ड्सला आपल्या लाईफ मध्ये उतरवतो, त्यावेळेस जीवनामध्ये ट्रिमेंडस ट्रिमेंडस चेंज येतात. लक्षात घ्या, ट्रिमेंडस चेंज येतात. जस्ट आपल्याला फक्त एवढं करणे आहे की ह्या स्विचवर्ड्सला फॉलो करणे आहे. तुम्हाला ह्या डिवाइन ऑर्डरला फॉलो करणे आहे. तुम्हाला तुमचे मास्टर जे तुम्हाला सांगत आहे त्याच्यावर तुमचा ट्रस्ट असला पाहिजे. आणि बघा तुमचं जीवन सोपी करण्यासाठी खूप सारे रस्ते तुमच्या समोर खुले आहेत. चला तर आता आपण रेडी होऊ. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा.
आपण आता मेडिटेशनला सुरुवात करत आहोत. सर्वांनी रेडी व्हा. रिलॅक्स बसा. कुणाला जर पाणी प्यायचं असेल तर एक घोट पाणी पिऊन घ्या. क्रिस्टल्स ज्यांच्या जवळ आहे त्यांनी क्रिस्टल्स आपल्या हातामध्ये घ्या. क्रिस्टल्सला इंट्युशन द्या. त्यांना सांगा की माझ्या हायर एनर्जीसाठी तुम्ही माझं कनेक्शन ह्या डिवाइन सोर्स सोबत करून द्या. बस क्रिस्टल तुमचं काम करणं सुरू करून देईल. तुम्ही आताच माझ्या डिवाइन प्रेझेन्सला, मला नाही, माझ्या डिवाइन प्रेझेन्सला, माझ्या डिवाइन सेल्फला फील करा की एक एनर्जी बॉडी तुमच्या जवळ आहे. तुम्ही तुमच्या गुरुच्या डिवाइन प्रेझेन्सला फील करा की त्यांची सुद्धा एनर्जी बॉडी तुमच्या जवळ आहे. एंजेल्सला डिवाइन प्रेझेन्सला फील करा, तुमच्या चारही बाजूनी एंजेल्स उभे आहेत. तुम्ही डिवाइन प्रेझेन्स फील करा. डिवाइन एंजेल्सचा तुमच्या रूम मध्ये खचाखच एकावर एक भरून असे हजारो एंजेल्स भरलेले आहेत. आणि प्रत्येक एंजेल्सच्या बॉडीमधून, प्रत्येक आर्क एंजेल्स मधून, डिवाइन मास्टर्स मधून आणि माझ्या डिवाइन हायर सेल्फ मधून तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात डिवाइन एनर्जी येऊन राहिली आहे. लव्ह अँड लाईट, कंपॅशन तुमच्याकडे प्रवाहित होत आहे. आणि इतकी प्रचंड ऊर्जा आहे की तुमचं सगळं निगेटिव्हिटी त्यामध्ये धुवून जात आहे. वर्षाव होत आहे एनर्जीचा. अशा प्रकारे फील करा. सर्वांना स्थापित करा तुमच्या रूम मध्ये. चला आता आपण सुरुवात करू. तुम्ही त्या चक्रावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणहून पूर्ण निगेटिव्हिटी बाहेर पडत आहे अशी कल्पना करते. ठीक आहे. सर्वजण रेडी आहे. मी मॉर्निंग मेडिटेशन मध्ये 7 चक्रा मेडिटेशन विथ अफर्मेशन स्टार्ट करत आहे. तुमचे दोन्ही हात वर करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा आणि हातामधून डिवाइन हे एनर्जी प्राकृतिक शक्ति रिसीव करा. मैं आपका आवाहन करता हूँ. समस्त विश्व के कण कण में विराजमान भगवत शक्ति का मैं आवाहन करता हूँ. इस अस्तित्व में स्थित समस्त गुरुओं का मैं आवाहन करता हूँ. मैं सिद्ध शक्तियों का, दिव्य शक्तियों का आवाहन करता हूँ. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति मेरे शरीर में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति मेरे दोनों हाथों से पूरे शरीर में, शरीर के कण कण में प्रवाहित हो. एनर्जीला फील करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में, शरीर के सातों चक्रों में प्रवाहित हो. अंजोरी करा. मेरे हृदय में स्थित दिव्य चेतना जागृत हो, जागृत हो, जागृत हो. अंजोरी मध्ये एनर्जी बॉल क्रिएट करा. मेरे प्राणों में स्थित दिव्य शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे मस्तिष्क में स्थित आकर्षण शक्ति, संकल्प शक्ति, इच्छा शक्ति
जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे शरीर में स्थित क्रिया शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे शरीर में स्थित कुंडलिनी शक्ति का मैं आवाहन करता हूँ। मेरे मूलाधार में स्थित कुंडलिनी शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। चैतन्य हो, चैतन्य हो, चैतन्य हो। पूर्ण लक्ष कमरेच्या खाली, नाकड हाड स्पर्श करा आणि एनर्जी बॉलला कमरेमध्ये प्रवाहित करा। अपना ध्यान मूलाधार चक्र पर दीजिए। एनर्जीला लम 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 कमरेमधून पुन्हा एकदा व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम। आता सांगा सर्वांना कसं वाटत आहे, काय फील होत आहे? एन्जॉय एव्हरीवन, Please. एन्जॉय एव्हरीवन, फील एनर्जी। आजचं सेशन दादा खूपच छान होतं. Yes, sir. हा बोला ताई, व्हेरी गुड मॉर्निंग। गुड अंकिता ताई, मॉर्निंग व्हेरी दादा. गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। आवाज येतोय? येस आजच्या बोला। सेशन मध्ये नेहमीपेक्षा खूप छान म्हणजे वेगळं फील झालं. जेव्हा मी बुध ग्रहावरती फोकस करत होती, म्हणजे हम्म. खूप डीप मध्ये मला काहीच माहित नव्हतं, पण अचानकपणे एक महालक्ष्मी समोर आली आणि मला रास टाकायला म्हणजे असं म्हणत होती की रास टाक बा इथे. तर मी ओके. आपली ते छोटीशीच वाटी दिसली माझ्या हातात होती, ती ठेवली आणि जवळचे गहू टाकणार होती, पण माझ्या जवळचे गहू म्हणजे मी घ्यायला गेली तेवढ्या वेळात म्हणजे अशी ओंजळ दिसली, फक्त ओंजळ. कोणाचे हात होते माहिती नाही. आणि लगेच ते भरून पण गेली आणि सांडत होती. मी अशी करून आली की अरे मी टाकायचीच आहे, तर हे कुठून भरून गेलं? आणि काय वाव, माहिती मग एकदम डिसअपिअर होऊन गेलं. डिवाइन ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, ब्लेस यू, ब्लेस यू, एंजल्स ऑलवेज थँक यू ब्लेस यू, सो मच दादा. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू। राजेश अटवार सर, व्हेरी गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग सर. ब्लेस यू। छान वाटलं. एनर्जेटिक वाटतं सकाळी. सेशन ही खूप एनर्जेटिक वाटतं. थँक्यू. ब्लेस यू, ब्लेस यू। योगेश सर, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग। आजचं मेडिटेशन खूप खूप जबरदस्त झालं. म्हणजे आज सुरुवात मूलाधार चक्रापासून इतकं डीपली होतं की म्हणजे त्या चक्रापासूनच इतका डीप गेलो की जे आता डायरेक्ट बाहेर आलो. खूप जबरदस्त एनर्जी फील होती. सगळे एंजल्स आजूबाजूला येऊन बसले होते. सगळे ब्लेसिंग देत होते, एनर्जी देत होते आणि फील होत होतं की एकदम म्हणजे पूर्ण रूम कचाकच भरली एंजलनी. वाव, एकावर एक बसल्या सगळ्या एंजल, असं फील होत होतं. म्हणजे असं वाटत होतं की मलाही धक्का देऊन राहिले का, तू पण तिकडे तिकडे हो ऍडजस्ट, मलाही आम्हाला ऍडजस्ट होते. एकदम जबरदस्त जबरदस्त sir. जबरदस्त, वाव, एकदम छान छान छान, जबरदस्त. ब्लेस यू, थँक्यू थँक्यू लॉट्स थँक्यू. ऑफ ब्लेस यू ग्रॅटिट्यूड। ब्लेस यू ऑल पार्टिसिपेंट. ब्लेस यू ब्लेस यू ब्लेस यू ब्लेस यू सर. ब्लेस यू ब्लेस यू ब्लेस यू. बघा, त्या दिवशीचा आपला क्लास झाला ब्लेसिंग्सवर, तरी सुद्धा सगळेजण ऍक्टिव्हली ब्लेसिंग्स नाही देत आहे. खूपच कमी लोकांचे ब्लेसिंग्स करताय. करा, काय होते, 2 मिनिट, 4-5 मिनिट आपलं सेशन चालेल, द्या ना ब्लेसिंग्स. कशासाठी थँक्यू कंजूसी करून राहिले? मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जसं तुमचं नेचर बनेल, जसं तुमचं माइंडसेट राहील, जसं तुम्ही लोकांसाठी फील करताय, नेचर तुम्हाला अबंडंटली ते वापस देणार आहे. तुम्ही करा ना, दुसऱ्याच्या तरक्कीसाठी ब्लेसिंग द्या, दुसऱ्याच्या प्रमोशन मध्ये ब्लेसिंग द्या, दुसऱ्याच्या अचिव्हमेंट मध्ये ब्लेसिंग द्या, दुसऱ्याच्या एक्सपिरियन्सेस मध्ये ब्लेसिंग द्या. द्या ना ब्लेसिंग. जाऊ द्या, तुमच्या शरीरातून जितकी ऊर्जा जाते जाऊ द्या. बघा, साचलेलं पाणी कधीही सडते. विहिरीतलं पाणी जर उपसलं नाही तर झरे सुद्धा बंद होऊन जाते. आपल्याकडे दिव्य ऊर्जा येत आहे, आपण रिसीव्ह केली, याचा अर्थ आणि आपल्यासाठी आहे. त्याला लेट गो करा, मूव्ह ऑन करून टाका, त्या ऊर्जेला सोडून द्या. जसं तुम्ही सोडून द्या, तुमचे चक्र पुन्हा ऍक्टिव्हेट होईल.
पुन्हा तुमची ऑरा ब्लेसिंग्स घेईल, पुन्हा तुमची ऑरा नवीन एनर्जी घेईल. का? कारण की तुमच्यातलं चाललं गेलं. बघा, खूप लोक म्हणतात डोनेशन करू नका, पण लक्षात घ्या, ठीक आहे, ते काही कन्सेप्ट आहे त्या अनुसार तो ठीक आहे. पण जे आपल्यासाठी नॉर्मल आहे ते दुसऱ्यासाठी हायेस्ट आहे. तर जाऊ द्या ना, आपली नॉर्मॅलिटी सोडून द्या. आपल्याकडे दुसऱ्याचा हायेस्ट येईल, कारण की ते त्याच्यासाठी नॉर्मल आहे. आणि असंच हे चक्र फिरत राहील. पण तुम्ही तुमचं सोडासाठीच तयार नाही, तुमचा कटोरा, तुम्ही तुमचा कप जो खाली करायसाठीच तयार नाही, तर तुमच्यामध्ये नवीन कोण ऍड करेल? है ना? बस सोडून टाका. लेट गो. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. जाऊ द्या सगळं तुमच्यापासून. छान आहे. फार सुंदर अनुभव आहे सर्वांचे. माधुरीताई, व्हेरी गुड मॉर्निंग. हॅलो दादा, गुड मॉर्निंग. ब्लेस यू. मला आज डोकं जरा जड जड वाटलं, ओके, पण रिलॅक्स वाटतंय ओव्हरऑल. ठीक आहे. ओके. काही नाही काळजी करायची. हे असे अनुभव खूप येणार आहे आता. कारण की तुम्ही आता ऍक्टिव्ह मेडिटेशन मध्ये कनेक्ट झाले. ऍक्टिव्हली एनर्जी तुमच्याकडे येत आहे. अलग अलग खूप सारे रेकी एंजल्स, रेकी सिम्बल्स, एंजेलिक सिम्बल्स तुमच्याकडे आता प्रवाहित होऊन राहिले. काय होईल ना, सडनली याच्या अगोदरच्या आपल्या प्रॅक्टिस आणि ह्या प्रॅक्टिस मध्ये खूप फरक पडेल. बॉडी पेन, वॉमिटिंग, खूप सारा सडनली वाईट प्रकारचे स्वप्न, एकदम जुन्या मेमरीज, डोकं दुखणे, शरीर भारी पडणे, पेन होणे, हे सगळे अनुभव येतील. का? कारण की ऊर्जा सडनली बाहेर पडेल. जिथे जिथे ब्लॉक आहे ना, तिथे तिथे प्रेशर फील होईल. काही दिवस हे होईल आणि त्याच्यानंतर एकदम तुमचं सगळं सिस्टमच चेंज होऊन जाईल. हे होते, हे ऑटोमॅटिक होते. तर असं होताना बिलकुल काळजी करायची नाही, घाई करायची नाही, भीती मनात आणायची नाही की अरे हे काय होऊन राहिलं, मी उद्यापासून मेडिटेशनला बसणार नाही. खूप लोकांना भीती आल्याबरोबर ते सोडून देतात. नाही, हे प्रोसेस आहे. सायकल चालवणार तर आपण पडणारच आहे. पडल्यानंतर जर भीती धारण केली आणि सायकलच नाही चालू दिली, लाईफ टाइम तो व्यक्ती सायकल नाही चालू शकणार. बरोबर? बरोबर. आपल्याला अनुभव घ्यायचा आहे, कितीही वाईट अनुभव आला तरी घ्यायचा आहे आणि जस्ट लेट गो. दिस इज अ पार्ट ऑफ जर्नी. बस एवढं म्हणून सोडून द्यायचं आणि बघा, खूप सुंदर रिझल्ट येईल त्याच्यानंतर. ब्लेस ओके, यू. थँक्यू दादा. लॉट्स ऑफ ब्लेस लव्ह अँड एव्हरीवन. ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू. आणखी कोण बोलला आता? मॉर्निंग. निलेश सर. गुड मॉर्निंग दादा. व्हेरी गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. खूप मस्त फ्रेश. कालचा तो दिवस इतका एनर्जेटिक गेला ना, काय सांगू. शानदार दिवस गेला कालचा. मस्त. आणि त्याच्यामुळे आज ना खूप लवकर जाग आली आणि आज आज इतकं सहज मेडिटेशन झालं, काहीही कळलं नाही. म्हणजे इतकं शांत की असं वाटलं की आपण फक्त बसलो आहे, शांत बसलो आहे. आणि ना मी काय फील केलं माहितीये का, की मी आता हे ऍक्च्युली मी पिरॅमिड घेऊन बसलो दादा. हे पिरॅमिड घेऊन आत बसलो. पुरी एनर्जी हे पिरॅमिड मध्ये जे ना, वाव. जे चिट ठेवलेले आहे, जे पुढे गोल्स ठेवलेले आहे ना, टोटल 100 करोडचे, ते जसे मी हे घेऊन सेवन चक्रा मेडिटेशन चालू केलं ना, ते सगळे गोल्स सगळे फुलफिल होताना पुरं चित्र क्लिअर दिसलं मला. आणि मी स्वतः एका पिरॅमिडच्या आतमध्ये बसलो हे दिसलं मला Yes. कम्प्लीट. आणि पिरॅमिडच्या ज्या टोकापासून, तर आता जसं मधात बरंचसं मी इरेग्युलरिटी झाली, तर मला काय वाटलं की माझ्या बॉडीमध्ये खूप सारे निगेटिव्हिटी किंवा माझ्या बॉडी म्हणजे म्हणतो ना की जसं बॅटरी डिस्चार्ज झालेली आहे, है ना. तर त्या पिरॅमिडच्या टोकापासून बिलकुल असे व्हाईट लाईट नाही, पण पर्पल लाईट, गोल्डन लाईट, येलो लाईट पुरं माझ्या सहस्त्र चक्राच्या माध्यमातून पुरं शरीर जात आहे आणि ती पुरी बॅटरी फील होते अशी हळूहळू पुरं शरीर फील होऊन राहिलं. आणि जेव्हा ते वा. शरीर फील झालं, त्याच्यानंतर तो पुरा औरा ते सगळं कलर पिरॅमिडच्या बाहेर येणं स्टार्ट झालं आणि पुरं पिरॅमिड त्या औराच्या अंदर आलं पूर्ण. खूप छान मस्त फील झाला आणि पुरं ते स्वप्न, पुरं ते ड्रीम्स पुरे फिरत आहे. आणि जेव्हा कम्प्लीट सहस्त्र चक्र झाल्यानंतर शांत बसून आपण फील करतो की औरा वाढते आहे एक एक ना, औराचे कलर्स वगैरे. आणि जसं तुम्ही म्हटलं गोल्डन लाईट दिव्याचा प्रकाश, तो दिव्याची ज्योत एकदम त्या पिरॅमिडच्या टोकावर चालली गेली वरती. वाव. टोकावर. आणि सहजच माझे हात असे वर झाले. मला कळलं नाही, सहज हात की मी जे पूर्ण एनर्जी घेऊन आलो शरीरामध्ये, पूर्ण अशी फील होते पुऱ्या हाताच्या माध्यमातून पुरी शरीर असे पुरे हात वर झाले. आणि मला ना बऱ्याच वेळानंतर असं वाटलं, म्हणजे तुम्ही म्हटलंही असेल मी की आता हात घासा आणि चेहऱ्यावर फिरवा वगैरे. मला ते नंतर कळलंच नाही, ते मी बिलकुल असाच होतो एकदम. वाव.
पूर्ण फील करून आलो मी, की चॅन करून आलो. पूर्ण ते गोल्स मला दिसताय, सगळं काही फिरतंय. मी ते एन्जॉय करतोय, म्हणजे फॅमिली पूर्ण एन्जॉय करताय. घरामध्ये ते जे काही स्वप्न आहे त्या गोल्समध्ये सगळं पूर्ण आई-वडिलांना बघितलं मी, माझी मिसेस, मुलगी सगळेजण आम्ही एन्जॉय करतोय. आणि ते इतकं मस्त वाटत होतं, की मी असं हसत होतो मनातल्या मनात. असं म्हणजे दिसत होतं मला आणि असा हात असं वरतीच होता. एकदम पूर्ण त्याच्यामध्ये मी असं मंत्रमुग्ध झाल्यासारखं झालो आज. वा वा, खूप मस्त ग्रेट, केलेलं. थँक्यू ग्रेट, दादा. ग्रेट, ग्रेट एक्सपिरियन्स. थँक्यू सर्वांनी थँक्यू. लक्षात घ्या, सगळेजण, सगळ्यांनी लक्षात घ्या, हे यांचं इमॅजिनेशन नाही आहे, हे रियालिटी आहे. खूप लोकांना वाटू शकते, नवीन लोकांना, की इमॅजिनेशन करताय. इमॅजिनेशन बिलकुल नाही आहे. इमॅजिनेशन मध्ये इतकं फ्लो मध्ये माणूस राहत नसते. हे आपोआप होत आहे. हात वर होणे, एनर्जी रिसीव्ह करणे, सगळे स्वप्न क्लिअर दिसणे, हे सगळं ऑटोमॅटिक आणि रिअल प्रक्रिया आहे. रिअल प्रक्रिया आहे. आपलं मुवमेंट म्हणा किंवा आपली प्रोग्रेसच नाही होत आहे, तर आपल्याला ते अनुभव नाही आले. पण लक्षात घ्या, सरांनी जे केलं, सेम जर तुम्ही इमॅजिन जरी केलं ना, तरी तुम्हाला असेच रिझल्ट येणं सुरू होऊन जाईल. कधी-कधी कोणाचे अनुभव तुमच्यासाठी तुमचं इमॅजिनेशन क्लिअर करायसाठी खूप कामात पडते. की अच्छा मे बी हो, असं होऊ शकते आहे ना, मी पिरॅमिडमध्ये आहे, माझ्यावर एनर्जीचं ब्लेसिंग्स होत आहे. मी जसं म्हणतो की बघा फिल अप करा स्वतःला. ते एनर्जी फिल अप होत आहे, बॅटरी फुल झाली, पूर्ण एनर्जी बाहेर पडली. आता ते ब्रह्मांडात विसर्जित होत आहे. सगळीकडे फिल अप होत आहे. तुम्ही सोर्स ऑफ एनर्जी झाले आहे. तुमच्यातून आता एनर्जी बाहेर पडत आहे. करा ना फील. नाटक करा, खोटं-खोटं करा. फेक इट मेक इट नियमच आहे. खोटं-खोटं करता-करता खरं-खरं होऊन जाते आपोआप. करा. आणि बघा, एक दिवस रिअल अनुभव येते. रिअल तुम्हाला करायची गरज नाही, पण तुम्ही त्या विथ फ्लो मध्ये तुम्ही जाऊन अनुभव करून याल. त्यानंतर खूप सुंदर होईल. आणि सर मी ग्रुपमध्ये लिंक टाकतो पिरॅमिडची. पिरॅमिड कॅप आहे. पिरॅमिड कॅपची मी लिंक टाकतो. 250-300 रुपयाची होईल. ऑर्डर करा. येस बरोबर. जेव्हा तुम्ही खाली बसले आहे, कॅप लावून बसा आणि बघा जे तुम्ही अनुभव मेडिटेशन मध्ये घेतले, ते विदाऊट मेडिटेशन तुम्ही घेणं सुरू करा. विदाऊट अरे मेडिटेशन. 1 तासाची जर्नी जर 10 मिनिटात कोणाला कंप्लीट करायची आहे, तर पिरॅमिड डोक्यावर ठेवून मेडिटेशन करून बघा एक दिवस. हो का? अच्छा. इतकी स्पीड वाढन ना, इतकी स्पीड वाढन, तुम्ही म्हणा की हे कोणतं टूल आहे, एवढंसं पिरॅमिड आहे, डोक्यावर ठेवलं तुमच्या हातात आहे ना सर, बस तेवढंच. 1 तेवढं. फुटाचं राहील, डोक्यावर ठेवल्या जाईल आणि अशी ट्रिमेंडस एनर्जी फ्लो होईल ना बॉडीमध्ये. फक्त अनुभव यायला पाहिजे. तुम्हाला अनुभव आला ना आता, आता तुम्ही येस जेव्हा पण पिरॅमिड ठेवाल, हे अनुभव ऍक्टिव्हेट होऊन जाईल आणि अशी अशी ऊर्जा धावन ना तुमच्या बॉडीमध्ये, 5 मिनिटात पाय, हात, पूर्ण बॉडी लॉक होऊन जाईल. पूर्ण तेव्हा. ऊर्जा वर, डायरेक्ट वर. मस्त मस्त 10 दादा. मिनिटात एनर्जी वर. आणि तुम्हाला जे त्रास होते ना, की खालून वरपर्यंत पोहोचण्यासाठी चक्र टू चक्र वर जायचं, काहीच गरज पडणार नाही. डायरेक्ट तुम्ही इथे येऊन सेट होऊन जा. अरे वा. येस आणि जर दादा येस. 8-10 दिवस जर तुम्ही इथे सेट झाले, बस तुम्ही मग मॅनिफेस्ट करा. एकदम पॉइंट टू पॉइंट फोकस करा आणि बघा ते रियालिटी मध्ये कसं कन्वर्ट होते. येस आपल्या ठीक आहे दादा. डाऊनलाईनला ब्लेसिंग्स द्या सर. खूप ब्लेसिंग्स द्या आपल्या डाऊनलाईनला. नवीन लोकांना ब्लेस यू म्हणा. आप स्वतःला म्हणा की मी अबंडन्सचं स्वरूप आहे. मी फायनान्सचं स्वरूप आहे. माझ्या थ्रू ही ऊर्जा प्रवाहित होत आहे. मी अंडर पिरॅमिड मध्ये आहे. मी कम्प्लिटली प्रोटेक्शन मध्ये आहे आणि ही ऊर्जा प्रवाहित होत आहे. कोणतीच निगेटिव्हिटी माझ्याकडे येत नाहीये, कारण की मी व्हाईट लाईट, ग्रीन लाईट आणि पर्पल लाईटच्या आतमध्ये आहे. गोल्डन लाईट माझ्या आतमधून प्रवाहित होत आहे. लोक त्याला रिसीव्ह करत आहे. त्या अबंडन्सला रिसीव्ह करत आहे. ज्याला ज्याला माझ्या थ्रू स्वतःच्या लाईफ मध्ये मनी अर्न करायचा आहे, अबंडन्स प्राप्त करायचा आहे, धन प्राप्त करायचं आहे, फायनान्सचा रस्ता प्राप्त करायचा आहे, ते सगळे लोक, ते सगळे पोटेन्शियल लोक जे ह्या समाजामध्ये आहे, सोसायटीमध्ये आहे, आजूबाजूला आहेत, ते सर्व लोक, ओ डिवाइन आर्क एंजल्स, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो माझ्याकडे घेऊन या. जे पोटेन्शियल लोक आहे माझ्याकडे घेऊन या. ज्यांच्या लाईफ मध्ये खरंच लाईफ चेंज होण्याचा टाइम आलेला आहे, त्या लोकांना माझ्याकडे घेऊन या. जे नवीन फायनान्सचा रस्ता शोधत आहे, त्या लोकांना माझ्याकडे घेऊन या. जे नॉलेजेबल पर्सन आहेत त्यांना घेऊन या. जे नेटवर्किंग मार्केटिंग मध्ये पोटेन्शियल लोक आहेत त्यांना घेऊन या. येस येस. अशा लोकांना घेऊन या जी ह्या माझ्या ऑराला मॅच करेल, ह्या हायर फ्रिक्वेन्सीला मॅच करेल, माझ्या हायर विजन्सला, माझ्या हायर डिझायरला, माझ्या हायर मॅनिफेस्टेशनला जे लोक मॅच करेल, ज्यांची फ्रिक्वेन्सी मॅच होईल, त्यांना माझ्या लाईफमध्ये घेऊन या. आणि माझ्याकडे हा जो सुंदर प्लॅन आहे, जो माझ्याकडे हे जे ऑपॉर्च्युनिटी आहे, हे मला सर्व सोसायटीला ऍज अ सर्व्हिस म्हणून द्यायची आहे. माझं नॉलेज, माझं स्किल मला या सगळ्या ह्युमॅनिटीला ऍज अ सर्व्हिस म्हणून प्रदान करायची आहे. जे जे लोक कॅपेबल आहे, माझ्यासोबत ज्यांचे ऋणानुबंध आहे, पट कर्माचं ब्लॉकेजेस दूर करा आणि त्यांना लवकर माझ्याजवळ घेऊन या.
माझ्या ऑरामध्ये घेऊन या. मी त्यांना राईट पाथ दाखवेल आणि राईट काइंड ऑफ फायनान्शियल ऑपॉर्च्युनिटीज मी त्यांना प्रदान करेल. आणि प्रत्येक व्यक्तीच्या लाईफमध्ये मला फायनान्शियल चेंज बघायचा आहे. ओ डिवाइन एंजल्स माझी मदत करा, डिवाइन युनिव्हर्स, डिवाइन गॉड अँड गॉडेसेस, डिवाइन मास्टर्स माझी मदत करा. माझ्या ह्या विजनला फ्रुटफुल करण्यासाठी, माझं ड्रीम्स रियालिटीमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी माझी मदत करा. बस रिक्वेस्ट टाका आणि बघा त्याच्यानंतर तुमच्या ऑरामध्ये येणारे लोक कसं चेंज होत नाही, कसे क्लायंट येत नाही, कसं कन्व्हर्जन येत नाही. का? कारण की तुमचे विचार शुद्ध आहे. तुम्ही असं नाही म्हणत आहे आता की अरे हे तर लोक असेच आहे, हे तर जॉईनिंग करणे असं नाही तसं नाही. नो निगेटिव्ह थॉट, सगळं पॉझिटिव्ह. स्वतःला गुळ बनवा, माशा धावून पडून तुमच्या अंगावर. येस दादा. आपण गुळच नव्हतो बनलो, आता Yes. गुळ बनण्याच्या प्रक्रियेमध्ये उतरलो आहे. येस. आपोआप लोक येतील, आपोआप लोक येतील आणि कन्व्हर्जन रेट सुद्धा वाढून जाईल. येस. येस. जस्ट फक्त सर्व्हिस देण्याची भावना ठेवा, बघा लोक कसे नाही येत तुमच्याकडे. येस दादा. येस. है बिलकुल ना? बिलकुल. थँक्यू लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू. थँक्यू. बघा Thank you. असं कोणी जर बोललं ना, इतका मनातून अफर्मेशन निघते. माझ्या मनातून असे तुमच्यासाठी आहे ना, असे थॉट प्रोसेस निघते की जी तुमच्यासाठी कामाची आहे. म्हणून म्हणतो की अनुभव शेअर करा. लीनाताई, व्हेरी गुड मॉर्निंग. हा दादा, गुड मॉर्निंग. कसं वाटत आहे? आवाज येतोय? हो हो हो. दादा छान वाटत आहे. अर्ध्यामध्ये म्हणजे कॉन्सन्ट्रेशन झालं, पण त्याच्यानंतर मग हा उठला, तर याचं बरं, पण चालतंय. जरा सुरू झालंय. तर पण फ्रेश वाटतं, म्हणजे झाल्यानंतर अगदी फ्रेश वाटतं. बाळाला Thank you दादा. कंटिन्यू एनर्जी द्यायची. बिलकुल आता सरांनी जसं सांगितलं ना, माझ्या शरीरातून ऊर्जा निघत आहे आणि प्रवाहित होत आहे. बस बाळाला पाहायचं, फील करायचं, एनर्जी वाहत आहे तुमच्या बॉडीमधून आणि बाळाच्या शरीरात जात आहे. मी तुमच्यासाठी पूर्ण सिम्बल्सचा चार्ट बनवलेला आहे. तो आज मी हो तुम्हाला दादा. शेअर करेल, है ना? त्याची कॉपी काढा, डायरेक्ट प्रिंट करा. जर तुम्हाला हँड रिटन करायचं तर हँड रिटन करा, लॅमिनेट करा आणि बाळाजवळ ठेवणं सुरू करा. हो. खूप खूप थँक्यू. खूप पॉवरफुल. आणि मोरे सर, मी तुम्हाला पण ते देणार आहे. सेम प्रिंट तुम्हाला पण देणार आहे. तुम्ही पण तुमच्या मुलासाठी त्याला वापरा. ओके? ओके सर. हा. थँक्यू दादा. आणि बघा Thank you. Bless you. खूप जबरदस्त डेव्हलपमेंट येईल. आणि त्या दिवशीच्या टॉक नंतर मला असं वाटतं की माइंड मध्ये खूप मोठा फरक पडला असेल ताई. हो. बरोबर है ना? हो आता दादा. जस्ट कॉन्फिडन्स मध्ये राहा. बिलकुल जीवनाचे ध्येय तुमच्या समोर ठेवा, किंतु परंतु सोडा. ह्या एनर्जीला यूज करा आणि जम्प करा हायर हो मध्ये. दादा. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. थँक्यू. ब्लेस यू, थँक्यू ब्लेस यू, दादा. ब्लेस यू. थँक्यू युनिवर्स. ब्लेस ओके. यू. थँक्यू. आणखी कोणाचा डिवाइन अनुभव? गुड मॉर्निंग दादा. हा, अरुणा काकू, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. ब्लेस यू. आज सकाळी उठले तर खूप खांदे दुखत होते अच्छा. एकदम, आणि सेशन भर पण ते दुखतच होते. आणि मेडिटेशनला जसं सुरुवात झाली तसं हात वरती केला तरी दुखतच होते, आणि जेव्हा उठले झालं पूर्ण तरी मग खांदे दुखणं बंदच होऊन गेले. मी म्हटलं हे काय झालं. वाव. हो, खूपच एकदम काहीच वाटत नाहीये आता. मला हातही असा करता नव्हता येत उठले तेव्हा. हा हा. आता एकदम असं काही झालंच नाही असल्यासारखं वाटत आहे. वाव. थँक्यू ब्लेस यू, दादा. हा, थँक्यू. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. हा, गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. काही नाही, आजचं सेशन खूप छान होतं. आज काहीच नाही वाटलं, कसा वेळ गेला माहित पण नाही पडलं. आणि काही वेळेसाठी एकदम कापडात झाकलेलं, गुलाबी कापडात झाकलेलं बाळ दिसलं होतं छोटस. वाव. हे नेमकं बोलून कोण राहिलं? प्रशांत बोलतो, अंकिताकडनं. अच्छा. मी म्हटलं कोणाचा माईक कोणी दिसत नाहीये. ओके. अच्छा, छान छान छान. आणखी? एकदम रिलॅक्स वाटत आहे, बाकी एकदम शांत वाटत होतं. ब्लेस यू. असंच असंच मेडिटेशन करा. हे असं समजा की तुम्हाला ब्लेसिंग्स आहे, किंतु परंतु करू नका. त्याला रिसीव्ह करा. काय आहे काय नाही, नो डाऊट, जस्ट रिसीव्ह करा. नेचर मे बी तुमच्या दोघांची ऑरा बॅलन्स होण्याचीच वाट बघत होतं. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. मी जी तुम्हाला ट्रीटमेंट सांगितलेली आहे त्याच्यावर फॉलो करा. तिथे जा, भेटा, कॉल करा.
आणि गायनो वेदा काय दादा? हो. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू. थँक्यू सो मच दादा. चला आणखी कोणी? दादा गुड मॉर्निंग दादा. हा, कोण बोलत आहे? साक्षीताई. हा बोला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दादा ते आपण काल पण मेडिटेशन घेतलं ना, तर आज पण मला ते तसं फील झालं की एंजल्स ब्लेसिंग देत आहे आणि ते पूर्ण व्हाईट लाईट माझ्यावर येत आहे आणि माझ्या पूर्ण भोवती जसं मी ते याच्यात बसली आहे आणि आपल्या याच्या मेडिटेशन पोज मध्ये आणि पूर्ण असं सर्कल व्हाईट लाईट असा हे होऊन आहे. तर मला पण कळलं नाही आज मेडिटेशन कधी संपलं. जेव्हा तुम्ही एकदम प्रश्न विचारायला लागले तेव्हाच माझं हे अवाक झाली मी. तोपर्यंत वाव. पूर्ण त्या व्हाईट लाईटला फील करत होती अशी आणि एकदम शांत आणि खूपच छान अनुभव आला एकदम. आता बिलकुल स्ट्रेंथ, करेज आपलं वाढवा, आपले ड्रीम्स वाढवा आणि कामाला लागा. बिलकुल दादा. बिलकुल थँक्यू आता दादा. डाऊटच थँक्यू. करायचं नाही. एकदम डाऊट करायचा नाही की कसं होईल, काय होईल, लोक कुठून येईल, जॉईन कसं होईल, अर्निंग कशी होईल, कसं कन्व्हर्जन होईल, आपलं काय म्हणते त्याला, रूल्स तसं सांगत आहे 100 आउट ऑफ 10 रेशो असते. काही नाही, 100 आउट ऑफ 100 रेशो राहील. जस्ट बिलीव्ह करा, या एनर्जीला पकडा, मैदानात उतरा. ब्लेस यू. थँक्यू दादा. थँक्यू. ब्लेस ब्लेस यू. यू दादा. ब्लेस यू. थँक्यू. थँक्यू. स्मिताताई, व्हेरी गुड मॉर्निंग. ब्लेस यू. मेडिटेशन करून ना दादा असं माझ्या हातजवळ झाले होते. मला ना असं वाटत होतं की तिथेच थांबवा, आता डोळे उघडू नये, काय करू नये. आणि असं एकदम बिलकुल एक कशात तरी बसल्यासारखं वाटत होतं मला. एक अंडा नाही तर मग माहिती नाही मला काय होतं, पण असं खूप स्ट्रॉंग माझे हात इतके अजून पण अशी वाफ निघाल्यासारखं होतं. खूपच छान वाटलं मला आज. थँक्यू दादा. दिवसेंदिवस प्रत्येक जण हायर एनर्जी मध्ये कनेक्ट होत आहे. ब्लेस यू. ब्लेस यू. ब्लेस यू. ब्लेस यू. आपले विजन आपले स्ट्रॉंग करा. आता भ्यायचं नाही बिलकुल ताई. आता बिलकुल भ्यायचं नाही. एकदम फोकस. जे पाहिजे ते मिळणारच आहे. ब्लेस यू. दादा ब्लेस यू. थँक्यू. लोक वाढत आहे, अनुभव वाढत आहे, टाइम सुद्धा वाढत आहे. बरं, ज्यांना लेफ्ट व्हायचं असेल होऊ शकता. पण अनुभव ऐकायसाठी खूप मजा येऊन राहिली आता. सुरभीताई, गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. हो 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 होऊ शकता. मला त्याची तयारी करून देते शाळेची. हो हे हो हो. करायचं. ओके. ठीक आहे दादा. थँक्यू दादा. ब्लेस यू ऑल. ब्लेस. ब्लेस यू. ब्लेस यू. ब्लेस यू. सुरभीताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. काय म्हणते आजचं बाळ? सेशन बाळ छान आहे दादा. मस्त. मी जेव्हा बसते तर तोही बसते वाटते, मला असं वाटते. मुवमेंट्स वरून कळते थोडं. सेशन पण खूप छान होता दादा. प्रोडक्टिव्ह होता, एनर्जेटिक होता आणि खूप छान वाटलं. रिलॅक्स वाटलं एकदम. ब्लेस यू. थँक्यू दादा. थँक्यू. ब्लेस यू ऑल. ब्लेस यू ऑल. ओके. नवीन व्यक्ती जोडलेले आहेत आपल्यासोबत. कोण आहे? गेले काय? स्मिता. अच्छा, सुमित सोनी नावाची व्यक्ती आहे. Yes, sir. Good morning, sir. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. Yes, sir. बहुत अच्छा लगा सर कॉल केल्याने. अरे, तुम्ही बहुत हिंदी मजा बोलता, तुम्हाला मराठी समजते का मग? आला. मराठी समजतं ना सर, काही problem ओके ओके. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही मग. नाही. खूपच म्हणजे एक्स्ट्राऑर्डिनरी म्हणजे एक्सपिरियन्स होता आजचा. वाव. असं वाटलं की म्हणजे आपल्याला आता काहीतरी म्हणजे आपलं नवीन झालेलं आहे आपल्या लाईफमध्ये. येस. फुल ऑफ एनर्जी, Continue. फुल ऑफ म्हणजे आपण म्हणू दिन को अच्छे तरीके से फ्रेश तरीके से एनर्जी को आज मिली. वाव. ठीक आहे, असंच कंटिन्यू करा सर. थँक्यू खूप सो मुवमेंट येईल लाईफ मध्ये, खूप चांगले प्रोग्रेस होईल. जस्ट फक्त कंटिन्यू करा. किंतु परंतु नाही, फक्त कंटिन्यू करा. ब्लेस यू. ब्लेस यू. ब्लेस यू. थँक्यू. सीमा ताई, सीमा गायकवाड ताई, प्लीज कॅमेरा ऑन करून थोडस बोला. बोलू शकत असाल तर, नाही तर जर मुलाची तयारी करत असेल तर ठीक आहे. ओके. आणखी कोण आहे? मला वाटते जवळपास सगळेजण झाले. प्रणाली ताई, व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सर. ते हा. तुम्ही जे रात्री मेडिटेशन मध्ये पाणी हे करायला लावलं होतं,
आ, हां. तिथे मीन्स मी त्याला काल दिवसभर पण घेतला आणि तिथे असं एकदम असं सुगंधित असं मला सुवास येत आहे आणि ते घेतल्यावर असं कॉन्फिडंट फील होत आहे आणि काही दिवसाआधी मला लोक इमॅजिन नव्हते होत, तर आता म्हणजे मला कुठं कोणाला कनेक्ट करायचं आहे सगळं म्हणजे ते इमॅजिन होत आहे आणि लिटरली वर्क ओरिएंटेड दिसत आहे. थँक सो मच. वाव! थँक किती छान आहे, किती छान आहे. पाण्यासोबत तुम्हाला ब्लेसिंग्स मिळून राहिल्या. वॉव! हां, ते माझं मॅनिफेस्टेशन एकदम म्हणजे ऑसम. थँक यू सो मच. वॉव! ब्लेस यू, ब्लेस यू. खूप छान अनुभव आहे. त्या पाण्याला आहे ना, तुम्ही एक काम करू शकता. एका मोठ्या बॉटलमध्ये शिफ्ट करून टाका. पाणी भरा, हां, त्याच्यात ते हां. पाणी टाका आणि त्या बॉटलला चार्ज करा. हां. थोडं-थोडं पाणी पेत जा. पुन्हा त्याच्यामध्ये पाणी टाकत जा. त्याला कंटिन्यू राहू द्या. ते असंच हो, चार्ज होत राहील. हो. रोज रात्री त्याला इंटेन्शन ठीक द्या. आहे. त्याच्याशी बोला. हो, त्याला थर्ड आयला टच करा. त्याच्यामध्ये हो. मॅनिफेस्टेशन टाका. पुन्हा तुमच्या त्या जिथे जी चार्जिंगची जागा आहे तिथे ठेवून द्या. मी लवकरच जेव्हा स्विचवर्ड्सचा क्लास घेईल, तर सगळ्या गोष्टी सांगून देईल. स्विचवर्ड्स कसं बॉटलवर लिहायचे, त्याचं चार्ट कसं बनवायचा, एनर्जी सर्कल कसं बनवायचं, ते बॉटल त्याच्यामध्ये कसं ठेवायची, क्रिस्टल्स कशी यूज करायची, सगळं सांगेल. त्यावेळी आणखी याची पॉवर वाढेल. ब्लेस यू. थँक यू सो मच. ब्लेस यू. अशा अनुभवाने बिलकुल मी खूप खुश होत आहे आणि सगळ्या लोकांसाठी एक मेसेज जात आहे, की एनर्जी काम करत आहे. तुम्ही मागं नका राहू आता. यूज करा ह्या टेक्निक्सला. ब्लेस यू. मोरे सर, व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. ते घरी जोपर्यंत घरी क्रिस्टल होतं ना, ते सापडलं होतं आपण हातामध्ये क्रिस्टल धरलो तर पहिलं शरीर गरम होत होतं, आता गरम होईना शरीर सर. अच्छा, छान आहे. छान आहे. एकदम बढिया. मला क्रिस्टलचं मग कामच ते आहे. बरं पाहिलं हो, मी ते आतापर्यंत मला शरीर गरम काऊन होईना म्हणलं नाही का. 10-15 हो. दिवसापासून पावलं मी ते ऑब्झर्वेशन करायलो, पण शरीर गरम होईना. पहिलं खूप गरम होतं शरीर. अच्छा. छान आहे. त्या क्रिस्टलला चार्ज करायचं सर. अमावास्येच्या दिवशी त्याला दिवसा 15 मिनिट मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं. क्लीन, 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 क्लिअर, 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 रिलीज ऑल एनर्जी असं त्याला इंटेन्शन द्यायचं. 15-20 बरोबर मिनिटानंतर त्याला नळाचं बारीक धार करायची. त्या धारमध्ये हातात धरून धुवायचं आणि त्याच्यावरून असं पाणी वाहू द्यायचं. आणि बरोबर चार्ज, 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 क्लीन, 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 ऍक्टिव्हेट, ऍक्टिव्हेट अशी त्याला अफर्मेशन द्यायची. त्याच्यानंतर त्याला पुसून एका प्लेटमध्ये उन्हामध्ये ठेवायचं 15-20 मिनिटासाठी किंवा उन्हात जरी नाही ठेवला तर लाईट मध्ये ठेवा, प्रकाशात ठेवा. सूर्य आहे आणि बरोबर जिथे थोडीशी सावली आहे अशा जागेवर ठेवा. म्हणजे सूर्याच्या प्रकाशाची त्याच्यावर गरमी पण पोहोचत आहे, प्रकाश पण पोहोचत आहे, डायरेक्ट सनलाईट नाही येत आहे. ठीक आहे. 15 मिनिट चार्ज करा. पौर्णिमेच्या दिवशी काय कराल, सेम रात्री प्रोसेस करायची. 15 मिनिट त्याला मिठाच्या पाण्यात धुवायचं. त्याच्यानंतर 10 मिनिट त्याला टॅप वॉटरमध्ये, रनिंग वॉटरमध्ये त्याला चार्ज करायचं. वॉश करून, पुसून किंवा पाण्यामध्ये डुबून सुद्धा चालेल. शुद्ध पाण्यामध्ये डुबून बरोबर त्या काचेच्या वाटीमध्ये ठेवा. त्याच्यामध्ये पाणी टाका. ते काचेची वाटी आणि ते क्रिस्टल स्लॅबवर नेऊन ठेवा चंद्राच्या प्रकाशात. रात्रभर पौर्णिमेचा बरोबर चंद्र त्याच्यावरून गेला पाहिजे. ठीक आहे सकाळी त्याला वॉश करा. त्याच्यानंतर तुम्ही बघा एनर्जीमध्ये ट्रिमेंडस चेंज येईल तुमच्या. क्रिस्टल्स थँक्यू बोलणं सुरू करून एवढे क्रिस्टल जिवंत असते. त्याला फक्त चार्ज करण्याची गरज आहे. ठीक आहे सर. है ना? खूप सुंदर. थँक्यू. चला जवळपास सर्वजण झालेले आहे. कोणाला बोलायचं आहे? राधाताई बोलायचं आहे का? सीमा ताई, thank you for this session. Lots of blessings, lots of gratitude, lots of blessings. Bless you, bless you, bless you. ओके, चला ठीक आहे. सेशन आपण क्लोज करू. ह्या सुंदर एक्सपिरियन्स सोबत हे जे छान अनुभव आलेले आहे याला मनाशी बाळगून आपण आजचं सेशन क्लोज करू. एक ब्रीद वाक्य घेऊ. चेंज युअर थॉट बाय चेंजिंग युअर माइंडसेट. Change your thought by changing your mindset. Change your behavior by changing your mindset. Change your behavior by changing your mindset. Change your life by changing your behavior. Change your life by changing your behavior. Which life I want to be live? Which life I want to be live? Live life a king size. Live life king size. Live life king size. Wow. थँक्यू सर. हे थँक यू सो मच affirmation, दादा. हे Thank you, स्पिरिच्युअल, sir. लॉट्स ह्या ऑफ Thank लव एनर्जीला you. Thank you so much, sir. Thank you so much, sir.
या सगळ्या डिवाइनला आपल्या मनाशी बाळगा, उराशी बाळगा. फुल कॉन्फिडन्स मध्ये आजपासून तुम्ही वर्क करणं सुरू करा. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू ब्लेस यू. ब्लेस यू.